साहेब, हे 2.5 ते 3 महिन्याचं पीक आहे. मला सांगा, या पिकाला 3 महिन्यामध्ये फक्त 3 बोंड आलेले. सांगा कसं फेडायचं हे कर्ज आणि याचा झालेला खर्च शेतीचा. तर माझी एक सरकारला एक विनंती आहे, यांनी कर्जमाफी करून आणि ओला दुष्काळ जाहीर करून हीच एक शेतकऱ्यांची एक अपेक्षा भंग न करता अपेक्षा करावी अशी विनंती आहे साऱ्या शेतकऱ्यांतर्फे. मला सांगा, असे बोंड सडलेले हे जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर काय फायदा आहे? शेतकऱ्यांनी कशी हालाकीचे जीवन जगून राहिलं सध्या, तरी याचं प्रशासन आणि नेते मंडळी याच्याकडे कोणी लक्ष देणं. जर असंच चालू राहिलं तर शेतकरी योद्धा कृती समिती ही नेपाळसारखी परिस्थिती उद्भवेल याची सरकारने नोंद घ्यावी. 15 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले, याच्याकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष असून कोणताही शासकीय कर्मचारी याच्याकडे पाहायलासुद्धा, डोकावून पाहायलासुद्धा त्याचे रिकाम पण नाही. सरकारला फक्त शेतकऱ्यांची गरज कधी असते, ज्यावेळेस मतदानाची गरज असते त्यावेळेस सरकार आणि नेते शेतकऱ्यांच्या पुढे पुढे धावतात. पण आज रोजी शेतकऱ्याला ज्या मरणाच्या दारात जो शेतकरी उभा आहे, त्याच्यामुळे आज कोणताही आमदार खासदार याच्याकडे डोकूनसुद्धा पाहायला तयार नाही. निश्चित शेतकऱ्याच्या बांधावर आलो करतात. शेतकऱ्याच्या एखाद्या झोपडे सहज जाऊन शिळी भाकर आपली तोंडाला लावतात आणि पोटभर तर जेवण जेवत नाही. पण शेतकऱ्याला तिथं येऊन मी समजा शेतकऱ्यांची जी एक प्रकारची ती हेच करतात असे शेतकऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष असून मी तर म्हणतो शेतकऱ्यांना याच्यापासून काहीच घेणे देणे नाही. आज शेतकरी मेला तरी चालेल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी एकच करावे, जो शेतकऱ्यांसाठी लढेल त्याचाच इथून पुढे विचार करावा असे. आज रोजी ज्या लोक म्हणतात हे झाले, पण 23-24 रोजीमध्ये बी आमच्या इथे पळसखेडच्या का समजा सिनक्या जे मंडळ असेल आमचं, ह्या मंडळात जी अतिवृष्टी झाली होती त्याची सरकारनं वाहापोहा करून खासदार साहेब येऊनसुद्धा इथं समध्या वारा भानगडी होऊन त्याचा 1 रुपयासुद्धा या मंडळातील शेतकऱ्यांना भेटला नाही. तरी मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी 100% अनुदान शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची तर आता तरी बोलवण करावं, कारण की शेतकऱ्याच्या घरात नाही, दारातसुद्धा काहीच नाही राहिल्यामुळे माझे 100% म्हणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं सरकारनं आता तरी पाऊल उचलावं अशी माझी विनंती आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याची असं म्हणा एक प्रकारची सरकार बोलवण करतं आहे असं तरी म्हणलं तरी चालन, पण ओला दुष्काळ झालाच पाहिजे आणि होईन असं मला काही वाटत नाही. शेतकऱ्याने तरी आता तरी आपलं समोर होऊन पाऊल टाकून शेतकऱ्यांना ओला दुष्काळ समोर जाहीर करावा अशी माझी विनंती आहे. आज जवळपास 5 ते 6 दिवस झाले आमच्या सिंदखेडराजा तालुक्यात किनगावराजा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन अद्याप कोणताच या ठिकाणी नेते मंडळी किंवा कुठलंच प्रशासन या ठिकाणी पोहोचलं नाही. याच्या अगोदर फक्त आमच्याकडे तालुका कृषी अधिकारी म्हणून या ठिकाणी भेट दिली, पण संबंधित आमच्या जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहे, अजून एकहीसुद्धा पालकमंत्री या ठिकाणी पोहोचले नाही. पालकमंत्री झोपले का? पालकमंत्री कृषीमंत्री झोपा घेतात का? शेतकरी मरणाच्या दारात आहे तरी शेतकऱ्याला मदत या ठिकाणी मिळवून देण्यासाठी कोणताच नेता या ठिकाणी अद्याप पोहोचला नाही. आमची गेल्या 3 वर्षापासून हीच परिस्थिती आमच्या या मंडळामध्ये आहे. 2024मध्ये 26 फेब्रुवारी 2024ला सुद्धा हीच परिस्थिती झाली. त्याची मदत अजून आम्हाला ह्या क्षणापर्यंत 1 रुपयासुद्धा या लोकांना मिळाला नाही. आणि आज जवळपास 5 ते 6 दिवस झाले एवढे नुकसान झाले. सगळी मीडिया या ठिकाणी आली, सगळे मीडियाने वास्तव या ठिकाणी सत्य परिस्थिती दाखवली, तरीसुद्धा या ठिकाणी कोणीच पोहोचलं नाही. ही दुःखद घटना वाटते आम्हाला. शेतकरी जगला काय, शेतकरी मेला काय हे कोणाला याच्याशी घेणं देणं नाही. आमची फक्त एकच मागणी आहे, फक्त आम्हाला न्याय द्या आणि झालेल्या नुकसानीची आम्हाला भरपाई द्या. आमचा सिंदखेडराजा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा आणि आम्हाला प्रति हेक्टर जिरायती शेतकऱ्यांना 50,000 मदत द्या आणि बागायती शेतकऱ्यांना 70,000 द्या. बहुवार्षिक पिकांना या ठिकाणी 1,00,000 रुपये मदत द्या आणि आमचा संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा. जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो, शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमामधून नेपाळसारखी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये उद्भवेल आणि त्या ठिकाणी सरकारला पळती भुई कमी पडेल. नेपाळसारखी जर या ठिकाणी होऊ द्यायचं नसेल तर या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन थेट मदत द्या. नुसते बांधावर येऊन जमणार नाही, आम्हाला मदत पाहिजेत. कारण मागील वर्षीसुद्धा आमच्या या ठिकाणी मदत नाही आणि याही वर्षी जर नुकसान होऊन जर मदत मिळेल का नाही मिळेल हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी मी सरकारला परत एकदा सांगतो की आम्हाला फक्त मदत द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा. जिल्ह्याचं सरासरी पेरणी क्षेत्र जे आहे ते 7,35,000 हेक्टर इतकं आहे आणि प्रमुख पिकं जी आहेत ते सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिकं आहेत. जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025मध्ये काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती
आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं सोयाबीन, तूर, मका या पिकांचं जवळपास 58,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावरचं जे आहे ते नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आपल्याला आलेला आहे आणि त्याचे पंचनामे अंतिम करण्याची कार्यवाही जी आहे ती प्रशासनामार्फत सुरू आहे. माहे ऑगस्ट अखेरपर्यंत आपण जवळपास आपल्याकडचं 2,58,000 हेक्टर इतकं क्षेत्र जे ते बाधित झालेलं होतं आणि त्याचे अंतिम पंचनामेसुद्धा शासनाला सादर केलेले आहेत. त्याचप्रमाणे सप्टेंबरची लवकरात लवकर सादर करण्यात येते.